एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. दिस इज स्नेहा हियर. आज आम्ही चाललोय बर्कलीला आणि आम्ही 2-3 ठिकाणी तिकडे एक्सप्लोर करणार आहे. पहिली ठिकाण आमचं आहे इज नॉर्मँडी विलेज आणि आता आम्ही जस्ट निघालो आहोत. बघूया किती वेळ लागतो. आता दाखवते तरी 50 मिनिटं, पाहू किती वेळ लागतो. सो लेट्स गो. हाय गाईज, तर आता आम्ही आलोय हे नॉर्मँडी विलेज मध्ये बर्कलीला. सो आता आपण एक्सप्लोर करूया आणि बघूया कसं दिसतं हे. आम्ही पण फर्स्ट टाइमच आलोय. सो लेट्स गो. सो गाईज, आता आम्ही आलो आमच्या नेक्स्ट स्पॉटवर, ज्याचं नाव आहे ग्रिझली पीक. हे पण बर्कली मध्येच आहे. हा एक छान व्ह्यू पॉइंट आहे. आम्ही एकदम डोंगराच्या वरती आहोत आणि आता तुम्हाला मस्त व्ह्यू बघायला मिळेल. आणि इथून ऍक्च्युली सॅन फ्रान्सिस्कोचा गोल्डन गेट ब्रिज पण दिसतोय. सो वी ट्राय टू शो यू दॅट. हा आहे गोल्डन गेट ब्रिज. तुम्हाला दिसत असेल, खूप ब्लर्ड आहे कारण आम्ही खूप लांब आहोत आणि खूप डोंगरावर आहोत. पण हा गोल्डन गेट ब्रिज आहे. आणि इथे एक तुम्हाला ब्रिज आणखीन एक दिसेल. थोडंसं झूम आउट करून दाखवायला प्रयत्न करेल. इकडे हा जो ब्रिज दिसतोय हा आहे पे ब्रिज. तर हे दोन ब्रिज जवळजवळच आहेत. आणि गोल्डन गेट ब्रिज रेड कलरचा आहे, तुम्ही बघितलाच असेल खूप वेळा. हा ब्रिज आहे तो नॉर्मल ब्रिज आहे, पण खूप ट्रॅफिक इथून तिथून जात असतं. सो दॅट्स प्रिटी मच इट. आता आम्ही, आणि इथे खूप थंडी आता सध्या तरी. थोडंसं झूम आउट करून तुम्हाला दाखवतं की किती इथे छोट्या छोट्या बिल्डिंग्स दिसत आहेत. आणि हे सगळं बेसिकली बर्कली आहे. आणि बेच्या त्या साईडला, म्हणजे समुद्राच्या त्या साईडला जे तुम्हाला दिसतंय ते सॅन फ्रान्सिस्को आहे. हॅलो गाईज, हाऊ आर यू. तर आता आम्ही बर्कलीच्या मरीना एरियामध्ये आलो आणि हे मस्त एक ओशन फ्रंट आहे जो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आणि खूप छान आहे. इथे मस्त वॉकिंगसाठी जागा आहे आणि मस्त पार्क केली आम्ही गाडी. आणि वेदर पण छान आहे. इथे खूप थंडी नाही आहे आणि क्वाईट मस्त व्ह्यू आहे. तर आम्ही तुम्हाला लगेच दाखवतो. सो तुम्ही बघाल तर असं एकदम तुम्हाला मरीन ड्राईव्हचा फिलिंग येणार. जसं मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह आहे ना, अशी इथे रॉक्स आहेत, वॉकिंगसाठी स्पेस आहे. आणि आम्हाला दिसते कोणतरी इथे गिटार पण वाजवत आहे. एकदम रोमॅन्टिक आणि छान वॉकसाठी परफेक्ट जागा आहे. सो आता आपण नोव्हेंबरमध्ये आहोत. सो आता इथे बे एरियामध्ये लवकर अंधार होतो. सो आता 4च वाजलेत, पण तरी थोड्या वेळानेच सनसेट होऊन जाईल.
मग आता आम्ही ट्रॅव्हल करून सांता क्लारा सिटीमध्ये आलोय. आम्ही बर्कली मरीनावरून 1 तास ड्राईव्ह करून इथे स्वराज महाराष्ट्रीयन क्विझिन खायला आलोय. हे रेस्टॉरंट झाले बरेच महिने इथे ओपन झालंय. ह्याचं मराठी फूड आम्हाला आवडलंय, सो आज आम्ही काहीतरी नॉनव्हेज खाणार आहे. सो लेट्स सी. आम्ही साबुदाणा वडा खातोय आता. सो टेस्टला मला थोडंसं मीठ कमी वाटतंय आणि मिरची थोडी कमी वाटते. क्रंची छान आहे, शिजलेला पण आहे ठीक, पण थोडंसं तिखट हिरवी मिरची चालली असते. पण चटणी आहे, सो त्याच्यासोबत इट्स फाईन. चालेलं आहे. आणि आम्ही ऑर्डर केलं आहे पुरी, राईसची भाकरी आणि हे चिकन मालवणी. चिकन मालवणी खूप छान आहे. त्याच्यात मस्त चिकन लेग पीस मला मिळालंय. मला राईसची भाकरी आहे आणि मस्त करी आहे. मला अतिशय छान वाटलं हे. आणि स्पाइस कसं आहे, स्पाइस लेवल पण छान आहे, एकदम मीडियम टू हाय स्पायसी आहे. आणि ग्रेव्हीला पण एक छान चव येते. इट्स गुड. इज इट रेकमेंडेड? या. ओके. सो आमचं आता जेवण झालेलं आहे. आम्ही स्वराजमध्ये जेवलो भरपूर. आणि आता आमचा प्लॅन आहे की आम्ही सँटाना रोला जाणार आहे. ते इथून जवळजवळ 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आणि तिथे खूप डेकोरेशन असतं क्रिसमसचं, थँक्सगिव्हिंगचं. आपण तिथे जाऊया, एन्जॉय करूया आणि आम्ही तिथे फोटोज काढू आणि शेअर करू. ओके, सी यू देन. बाय. सो गाईज, आमची आजची ट्रिप संपलेली आहे. आम्ही आता घरी चाललो. आय होप यू लाईक अवर ब्लॉग. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.